आपण ज्ञानवर्धिनी सुरू करताना आपल्याला हे पक्क माहिती होतं की शाळा चालवताना पैशाची गरज भासणार आहे आणि सरकारची ग्रँट घ्यायची नाही हे आपण पहिल्यापासून ठरवलं होतं ना? हो, कारण शाळा सुरू करण्यामागे ती चालवण्यामागे निश्चित असा एक उद्देश होता, ठरवलेली दिशा होती. आणि सरकारकडून जर ग्रँट घेतली असती तर ती दिशा, तो उद्देश हे सरकारने ठरवलं असतं आणि त्यांच्याच नियमानुसार आपल्याला शाळेचा कारभार चालवावा लागला असता आणि तो मला नको होता. हो ना, हो ना. मग शाळेला देणग्या मिळत राहणं हे आवश्यक आहे की नाही? अरे पण शरद, महाजन ट्रस्ट मधून निशांत आपल्याला दरवर्षी पैसे देतोच आहे. त्या 5 लाखातून शाळेचा वर्षभराचा खर्च निघणार आहे? हा, असा कसा विचार करतेस तू? तुझ्या टेबलावर 3 दिवसापासून शाळेच्या वर्षभराच्या हिशोबाची फाईल पडलेली आहे. ती जरा शांतपणे नीट तपासून पहा. पाहिले मी. 2-2.25 लाख रुपयांची तूट आहे त्याच्यात. नाही, त्याची काहीतरी व्यवस्था आपल्याला करायला हवी आहे. हा, पण तू सुचवलेला पर्याय मला अजिबात मान्य नाही. अगं, त्या किशनचंद चेलारामनं काय सांगू तुला, तो 2दा भेटून गेला आपल्याला. मगाशी त्याचा फोनही आला होता आपल्याला. आपण त्याला काहीही सांगितलेलं नाही आणि जर आपण त्याला काही उत्तर दिलं नाही तर तो ते पैसे दुसऱ्या शाळेला देऊन मोकळा होईल. आणि मला असं वाटतं हे असं करणं म्हणजे मूर्खपणा आहे. अच्छा, म्हणजे कमिटीने तुझ्यावर मला पटवायची जबाबदारी टाकली आहे तर? असं कसं बोलतेस तू? असे किती पैसे देणार आहे हा चेलाराम? 25 लाख रुपये. 25 लाख? कसं शक्य आहे? अगं, त्याचे वडील चेलाराम मनसुखलाल वारले. त्याला त्याच्या वडिलांच्या नावे पैसे दान करायचे आणि त्याची अट एवढीच आहे की शाळेला त्याच्या वडिलांचं नाव राहील, चेलारामचं. काय अडचण आहे? शरद, हा किशनचंद सरळ माणूस नाहीये. का? तू त्याला आधीपासून ओळखतेस? नाही, त्याचं नाव ऐकल्यावर मी त्याची माहिती काढली. हा किशनचंद बिल्डर आहे, हॉटेल्सही आहेत. त्याच्या ज्वेलरीच्या दुकानावर 3 वर्षात पोलिसांनी 2दा धाड घातली. शरद, आणि अशा माणसाकडून आपण पैसे घ्यायचे? शरद, तुला तरी योग्य वाटतं का? अगं, तो चेकनं पैसे देतोय आणि त्यानं दिलेले पैसे हे कायदेशीर मार्गाचे आहेत की नाहीत हे गव्हर्नमेंट अथॉरिटीजना पटवून देण्याचं काम त्याचं आहे, आपलं नाही आहे. आणि त्याच्या धंद्याशी आपला काय संबंध आहे? अरे पण त्याच्या स्वतःच्या नैतिकतेचं काय? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? म्हणजे मग ह्या न्यायानं उद्या दारूवाले, मटकेवाले, स्मगलर यांच्याकडूनही आपण देणग्या स्वीकारायला हव्यात. सुद्धा माझ्या मते पैसा हा पैसा असतो, केवळ पैसा. तो काळा पांढरा, नैतिक अनैतिक, कायदेशीर बेकायदेशीर नसतो. पैसा पैसा असतो. अगं, आपल्या हातात आलेला पैसा हा आपण फक्त चांगल्याच कामासाठी वापरणार आहोत असं जर आपलं ठाम मत असेल तर तो पैसा कुणी कुठे कसा मिळवला याच्याशी आपल्याला काय कर्तव्य आहे? नाही शरद, मला हे मान्य नाही. पैसा देणारे हातही स्वच्छच असायला हवेत. एकीकडे माणसांना पिळून काळा पैसा जमवायचा आणि ती पाप धुवायला कबुतरांना दाणे घालायचे असली ही माणसं शरद. एकीकडे तरुण पिढीला नाना प्रकारची व्यसनं लावायची आणि पैसा कमवायचा आणि ह्याच पैसा ही माणसं आपल्याला देणार आणि त्या पैशातून त्यांनी बिघडवलेल्या पिढीच्या पुढच्या पिढीवर आपण संस्कार करणार. दारू विकून पैसा कमवायचा आणि त्या पैशांनी आपण आपल्या शाळेतल्या मुलांना दूध पाजणार. कसं कसं वाटतं ऐकायला शरद? ज्ञानवर्धिनीची चेलाराम मनसुखलाल विद्यालय होणं याचा अर्थ हा असा आहे शरद. मग नाही, आपल्याला जर शाळा चालवता येत नसेल, तिचा खर्च जर आपल्या हाताबाहेर जात असेल तर आपण शाळा बंद करून टाकू. छान, हा सर्वात चांगला मार्ग आहे. रक्त आटवून उभे केलेली शाळा चालवायला पैसे नाहीत म्हणून बंद करून टाकायची. आपण आपल्या मुलांची फी वाढवू शकत नाही कारण आपल्या शाळेमध्ये ज्या मुलांची बौद्धिक पात्रता जास्त आहे पण ज्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशाच मुलांना आपण आपल्या शाळेत प्रवेश देतो.
अगं त्या मन्नाने 1 रुपयाही न घेता या शाळेला जागा दिली. निशांतने 20 लाख रुपये दिले ही शाळा चालवण्यासाठी. ती शाळा आपण बंद करून टाकूया हे किती सहजपणे म्हणतेस तू. सुधा, पोट भरण्यासाठी जरी आपण शाळा चालवत असतो तर हे म्हणताना दोनदा विचार केला असता. पण ही शाळा चालवणं ही आपली आर्थिक गरज नसून बौद्धिक गरज आहे. म्हणूनच, केवळ म्हणूनच तू हे असं म्हणू शकतेस ही शाळा बंद करून टाकूया. शरद, याला तिसरा पर्याय आहे. कोणता? ज्ञानवर्धिनीला मदत करणारा स्वच्छ हात शोधायचा. म्हणून आपण प्रयत्न केलेले नाही आहेत का? सांग ना मला, आपण प्रयत्न केले नाही आहेत का असे? जाऊ दे, आपण आज कमिटीच्या समोर हा निर्णय घेऊनच टाकूया. बरं झालं हा वाद इथे झाला. निदान कमिटीच्या समोर तरी नाही झाला. कमिटी म्हणजे तरी कोण शरद? मी तुला आत्ता इथे सांगते, कमिटी हा ठराव बहुमताने पास करेल. आय एम राईट? व्यवहारवाद आणि आदर्शवाद याच्यामध्ये नेहमीच व्यवहारवाद जिंकत आलाय. कारण सुखाची स्वप्न श्रीमंतीतच पडतात, पण आदर्शवादाची स्वप्न मात्र केव्हाही पडू शकतात. कारण त्याला दारिद्र्याची आडकाठी येत नाही. वादात नेहमीच जिंकत आली असतो, पण त्यानं कार्यभाग साधता येत नाही. हीच खंत आहे. त्या गाड्या सोड आणि आधी जेवायला ये. आलो ना, काय निघालोच. मैल है माया जाल. बाबा, बोलवण्याच्या आधीच टेबलाशी हजर. मग अगं, झाडाच्या पानानं हाक दिलेली झाडाच्या खोडानं ऐकायची नाही की काय? की आपल्याला कधी हाक मारताय त्याची वाट बघत बसायचं. आणि पल्लू, आता आम्ही झालो म्हातारी खोड. गॅरेज मधली एखादी जुनी डॉज नाही तर अँबॅसेडर म्हणावं तर मालकानं पेट्रोल भरलं तर भरायचं, त्याला चक्कर मारावीशी वाटली तर मारायची, नाहीतर अंगावर कव्हर ओढून घ्यायचं आणि देवाचं नाव घेत गप गुमान झोपून राहायचं. बाबा, तुम्हाला गप गुमान काही करता येतं का? अहो, त्या देवाचं नावही इतक्या मोठ्यानं घ्याल की तो झोपलेला देव जागा होईल आणि तुम्ही घरात पळाल. असं म्हणून माझं आणि देवाचं टायमिंग असं चुकतं काय? चायला हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. बाबा, असं हसवलं ना की दिवसभराचा शीण नाहीच होतो माझा. हो, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जेवायला घालतेस. बाबा, खरंय की नाही? हा, त्यामुळे तुला एकदा दिवसात हसवलं ना की माझी जबाबदारी संपली. वाढतो. क्या बा, क्या बनायला आहे आज? घाणेरडा कुठचा, जा दे हातपाय धुवून घे. आणि टोपी काय काढलीस? काढ. काढतो ना, मारती काय को? हे बघ, असे टोप्या घालून जे घरात फिरतात ना अंधार पडल्यावरही, त्यांना मी वेडं म्हणते. कळलं ना? जा स्वच्छ हातपाय धुवून घे, मग तुला जेवायला मिळेल. देखा आबा, एक तर जेवायला बोलवते, वर मारते. अभि देख तू त्याच लायकीचा आहेस. जपळ. जातो, पण भूक लागली ग खूप. एक पोळी खाऊन मग. अरे घे. पल्लू, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण त्याच्याशी जरा कौशल्यासारखं वाग, कैकई सारखं नको. बाबा, त्यासाठी त्याने सुद्धा रामासारखं वागायला नको का? अगं, तो लहान आहे अजून. कुणाला लहान म्हणताय तुम्ही? याला? बघ. अहो, 15 वर्षाचा घोडा झालाय हा. पण काही अभ्यासाचा आहे का बघा त्याला? माझ्यावर उपकार म्हणून साहेब शाळेत जातात ना. मागच्या परीक्षेचे मार्क्स बघा त्याचे, म्हणजे तुम्हाला कळेल. शाळेतून आला की सतत त्या गॅरेज मधल्या पोरांबरोबर, आणि त्यांची भाषा त्याच्या तोंडावर. आ रेला हूं, कर रेला हूं, जा रेला हूं. आई, मी तुला बोललेलो ना. शे, मला ना कधी कधी शंका वाटते, हा माझाच मुलगा आहे ना. तुम्ही जेवायला सुरुवात करा, तो आला की आम्ही बसतो. आबा देखा ना, स्वतःवरच डाऊट खाते बघा. तू आता गप्प बस, नाहीतर काहीतरी फेकून मारे ना मी तुला. पल्लू तू शांत हो बघू जरा. तुम्ही त्याचीच बाजू घ्या बा. ऑलरेडी घरात 2 मेकॅनिक आहेत, हा तिसरा. यायला मला एक गोष्ट कळत नाही, डॉक्टरचा मुलगा किंवा नातू जर का डॉक्टर झाला ना तर त्याचं कौतुक होतं, मग मेकॅनिकचा मुलगा किंवा नातू मेकॅनिक झाला तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे? आणि पल्लू, तुला एक सांगू, आजकाल पैशाला पासरी डॉक्टर पडलेले आहेत. वाण्याचं दुकान, पिठाची चक्की, त्याच्या शेजारी रेडीमेड कापडाचं दुकान, मग एक केमिस्ट आणि नंतर एक डॉक्टर आहेच. अगं, चांगला मेकॅनिक मिळत नाही
आणि चांगला मेकॅनिक जर का असेल ना तर तो डॉक्टर पेक्षा जास्त पैसे कमवेल. चुकलं माझं. मी यापुढे एक अक्षरही बोलणार नाही. चांगलंय. एक नमस्कार तुम्हाला आणि एक त्याला. नको नको, आता जेवताना मला नमस्कार नको करूस. आता कसा माणसासारखा दिसतोयस. जेवा. थोरले आबासाहेब, आमचं दैव बलवत्तर म्हणून आज आपण इथे होतात आणि आम्हाला वाचवलंच. आपण आज इथे नसतात तर आमच्या आई साहेबांनी आमचा कडेलोट केला असता, तोफेच्या तोंडी दिलं असतं किंवा हत्तीच्या पायी चिरडून टाकलं असतं. आमची खरंच काही खैर नव्हती आबासाहेब. आबासाहेब. ए महाराज, तू माझ्याशी बोलताना त्या गॅरेजच्या भाषेतच बोल. ही तुझी असली भाषा ना या वयात मला झेपत नाही. काय आबा, त्या वेळच्या भाषेत बोललो तर भीता कशाला. लगता है तुम्हारी गारंटी खत्म होने को है. अब तुम्हारा इंजन डाउन करके सर्विसिंग करना पड़ेगा. महाराज जेवा आता. कुठे? बाहेर निघाले. नाही ते मला दिसते, पण बाहेर कुठे? आपण रोज रोज त्याच विषयावर बोलायचंय का? मैत्रिणीकडे चालले मी अभ्यासाला. अरे वा, मग अभ्यासाला आपल्याला काही वह्या पुस्तकं लागत नाहीत वाटतं. मैत्रिणीकडेच ठेवली आहेत. जाऊ? अभ्यासाला? हो, अभ्यासाला. नक्की मैत्रिणीकडेच चालेस अभ्यासाला? तुला पटत का नाही मी सांगितलेलं? मी तुला म्हटलं की मी डिस्कोत चाललीये नाचायला, पाठवणार आहेस तू? मी अभ्यासालाच चाललीये. आणि यावर मी विश्वास ठेवायचा? म्हणजे तू मला जे काही सांगशील त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा? तू सगळं खरंच सांगतेस, त्याच्यावर मी काय भरोसा ठेवायचा? शेवटी तू तुझ्या वडिलांचीच लेक ग. काय बोलतेस तू आई? तुला कळतंय का तू काय बोलतेस? मी जरी खोटं बोलले असेल तरी त्याचा बाबांशी काय संबंध आहे? हे बघ अक्षता, माझ्या म्हणण्याचा उद्देश मला नको सांगूस. तू मला रागावलीस ना तरी मी समजू शकते. मला शिक्षा केलीस, मला मारलंस, झोडलंस, मी सहन करीन. पण मी जर चुकीचं वागले तर ती बाबांची मुलगी म्हणून प्लीज बोलू नकोस. आय एम सॉरी. मी रागाच्या भरात चुकून बोलून गेले. रिअली सॉरी. चुकून नाही आई, तुला हे कधीतरी बोलायचंच होतं, तेच बोललीस तू. मी तुझी मुलगी नाही हे ऐकवण्याची संधीच मिळाली आहे तुला. अक्षता, प्रामाणिकपणे सांग. अगदी देवाला स्मरून सांग, मी कधीतरी तुला तू माझी मुलगी नसल्यासारखं वागवले? मला नाही वाद घालता येणार. पण आई तूच सांग मला, अनुष्का ताईचं लग्न झाल्यानंतर तू आणि बाबांनी ज्ञानवर्धिनीच्या व्यापापुढे माझ्याकडे कितीचं लक्ष दिलंय? अगं, मला मान्य आहे, मला मान्य आहे तुम्ही ज्ञानवर्धिनीसाठी खूप झटलायत. पण माझं काय? अक्का बघेल हिच्याकडे असं म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाहीत की की ही काही आता इतकी लहान राहिली नाही म्हणून? मला तर कळेनासच झालंय की मी कधी लहान असते आणि कधी मोठी असते. म्हणजे बघ ना, तू काही आता लहान राहिली नाहीस एवढं कळत नाही तुला असंही म्हणतात. आणि तू आता मोठी झाली आहेस, तरुण झाली आहेस म्हणून रात्री 8:30च्या आधी घरात आलंच पाहिजे असंही म्हणतात. मी काय समजायचं सांग ना? मी सांगू? अक्षता, तूही तुझ्या सोयीनं कधी लहान कधी मोठी होतेस. तू चुकीचं वागलीस, मी ओरडले की तू म्हणतेस मी काय आता लहान राहिले का, मला ओरडता काय? पण थोडंसं जबाबदारीनं वाग असं म्हटलेलं तुला पटत नाही. अनुचं लग्न झालं तेव्हा तू 10वी झाली होतीस.
तू लहान होतीस, तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असं तुला वाटतं. जाऊ दे, माझं डोकं गरगरायला लागलंय. मी जाऊ की नको? एका शब्दात सांग लवकर. स्वतःची काय जबाबदारी आहे हे कळण्याएवढी जर मोठी झाली असलीस तर तू जाणार नाहीस. आणि अजूनही स्वतःला जर लहान समजत असशील तर आपल्या आईची आज्ञा मोडणार नाहीस. थोडक्यात काय, तर मी जाऊ नाही असंच ना? मी नसले तरी तू मजेत असशीलच. मी अर्थातच मजेत नाही, कारण मजेत असायला मी काही तुझ्यासारखी एकटी स्वतंत्र अमेरिकेत थोडीच आहे. ताबडतोब मेल पाठव अक्षता. शी, किती वेळ. काय गे, फोन कशाला दाणा दाणा आपटतेस? मी चिडलीये. कुणावर? फोनवर. का? ही प्राची बघा ना, काय फोनवर पूजा बिजा सांगते की काय? हो, म्हणून किती वेळ एंगेज आहे फोन. तू इथे फोन आपटलास तर तो तिला कळणार आहे का? हा? आता कळत आहे ना, फोन बिझी असला की फोन करणाऱ्याची कशी चिडचिड होते ते. हा? कुठे निघालीस? प्राचीकडेच चालले. उठता बसता त्या प्राचीकडे जातेस, कधी कधी तिलाही बोलव की इथे. नो वे. हा, काय? टू बी फ्रँक विथ यू बाबा, मी माझ्या कुठल्याही मित्राला किंवा मैत्रिणीला घरी आणायचं टाळते ते आईमुळे. जाम पकवते ती सगळ्यांना. आयदर मला तरी ती सगळ्यांसमोर ऐकवणार किंवा मग सगळ्यांना 4 उपदेशाचे शब्द. ज्ञानदीप नुसता. शी. तर हे ज्ञानदीप म्हणजे काय ग? कुणी फार चावायला लागलं ना की आम्ही म्हणतो ज्ञानदीप. अगं अक्षता, तू जोशांकडे लहानाची मोठी झालीस, तुझ्या तोंडी अशी भाषा? ही काय भाषा आहे का ग? हा, चावलं पकवलं काय भाषा आहे? बाबा, माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझ्या आईला घरी बसल्या मास्तरकी केल्याचा पगार दिला पाहिजे युनिव्हर्सिटीने. तुझी आई कुठे आहे ग? स्टडीमध्ये दार बंद करून बसले. आता बघा, मी बाहेर जाते, नॉक केलं तर मग डिस्टर्ब का केलंस म्हणून मला ओरडेल. आणि तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी तुम्हाला किंवा अक्काला सांगून गेले तर मग मी घरी आल्यावर मी नव्हते का घरात, मला का नाही सांगितलंस म्हणून परत मला झापेल. नेहमीच आहे तिचं. काल रात्री सुद्धा माझं आणि तिचं भांडण झालं. कशावरून? मी रात्री अभ्यासाला बाहेर जात होते तर परत नेहमीसारखे प्रश्न. इतक्या रात्री कुठे चाललीस? तुला मैत्रिणींकडेच का जायला लागतं अभ्यासाला? घरी एकटीला अभ्यास नाही का करता येत? तर मी म्हटलं नाही येत मला घरी एकटीला अभ्यास करता, मला कोणीतरी लागतं बरोबर. मग तिचे तेच नेहमीचे प्रश्न, परत 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 तेच तेच विचार देती. मला खूप कंटाळा येतो. हो, दे फोन दे इकडे. तुझा प्रज्ञाकडे, मी आईला सांगतो. ओ प्रज्ञा नाही हो बाबा, प्राची. मग मी काय म्हणालो? प्रज्ञा. हो, तेच म्हणालो. पण मी प्राचीकडे चालले. हो, प्राचीकडे जा जा जा, प्राचीकडे जा. हे घे. थँक्यू. आणि ये लवकर परत ये. तू लवकर आली नाहीस ना तर फार काळजी वाटते. माझी काळजी कशाला करताय बाबा? खरं तर तुम्ही आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे. येऊ मी? बाय, टाटा.